नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित कोळकर. सर्वांचं तुमचं आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत आहे. आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत किंवा आपण एक बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत, जी कन्सेप्ट तुम्हाला प्रत्येक गणिताच्या प्रॉब्लेममध्ये किंवा गणिताच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये तुमच्या कामाची असणार आहे. एकदा जर का तुम्हाला ह्या संख्याबद्दल सगळं माहिती समजली, नेमक्या संख्या किती असतात, संख्या कोणत्या-कोणत्या असतात, संख्यांचे प्रकार किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर एकदा आपल्याला अंडरस्टँडिंग झालं, नेमकं संख्या अ, आता ह्याच्यामध्ये समसंख्या आल्या, विषम संख्या आल्या, मूळ संख्या आल्या, त्रिकोणी संख्या आल्या, हे अशा सगळ्या ज्या संख्या असतात, ह्या सगळ्या संख्यांविषयी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे? तर बेसिक पासून आपण बघणार आहोत. हळू एक लेव्हल आपण घेऊन जाणार आहोत. तर बघूया आजच्या लेक्चरचा पहिली संख्या किंवा कोणती संख्या किंवा संख्या म्हणजे काय हे सगळं आपण इन डिटेल बघूया. ठीक आहे? चला. तर सगळ्यात पहिले काय असतं रे आपलं नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या किंवा आपण त्याला काय म्हणतो रे नॅचरल नंबर. बरोबर? इंग्लिशमध्ये म्हणतो आपण नॅचरल नंबर. ज्या संख्या किंवा वस्तू मोजण्यासाठी वापरल्या जातात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. म्हणजे जी संख्या वस्तू मोजण्यासाठी, आता समजा मी म्हणलो माझ्याकडे 2 पेन आहे. म्हणजे 2 काय झाला नॅचरल नंबर. मी म्हणलो माझ्याकडे 10 पेन आहेत. 10 काय झाला नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या. मी म्हणू शकतो का माझ्याकडे -2 पेन आहेत, -2 पेन आहेत. माझ्याकडे -10 पेन आहेत. असं होत असते का? नाही. अशा गोष्टी होत नसतात. का बरं आपण जी संख्या मोजू शकतो ती क्वांटिटी आपण निगेटिव्हमध्ये किंवा वजा या चिन्हामध्ये दाखवू शकत नाही. बरोबर? तर सगळ्या ज्या नैसर्गिक संख्या असतात किंवा ज्या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरल्या जातात त्यांना आपण नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर म्हणतो. पहिली गोष्ट. बरोबर? नैसर्गिक संख्या आपण दाखवतो कशाने रे? आता आपल्याकडे ABCD ए पासून झेड पर्यंत लेटर्स आहेत. तर त्या लेटर्समध्ये एन हा लेटर किंवा एन हे अक्षर आपण नैसर्गिक संख्यांचा संच म्हणून दाखवतो. ठीक आहे? म्हणजे काय बरं? एन बरोबर हा तुमचा महिरपी कंस किंवा ह्याला आपण काय म्हणतो रे? महिरपी कंस म्हणतो आपण ह्याला. तर एन बरोबर 1 पासून अप टू इन्फिनिटी म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे शेवटपर्यंत ज्या संख्या असतात किंवा आपण ह्या ब्रॅकेटला काय म्हणतो आपण कर्ली ब्रॅकेट म्हणतो इंग्लिशमध्ये कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे? तर इथपर्यंत जे अप टू इन्फिनिटी जे असतं त्याला आपण म्हणतो नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स. ठीक आहे? आता बघा नैसर्गिक संख्या म्हणजे काय? मोज संख्या. मोज म्हणजे काय रे? ज्या संख्या आपण मोजू शकतो. निसर्गातील वस्तू, पदार्थ, बाबी इत्यादी मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संख्या. यातील कोणतीही बाब मोजताना ही एकापासून सुरुवात होते. यात पाव, अर्धा, पाऊण नसतो. नैसर्गिक संख्या स्टार्ट कुठून होते रे बाळांनो? 1 पासून. ह्याच्यामध्ये पाव म्हणजे 1/4, अर्धा 1/2, पाऊण 3/4 अशा प्रकारच्या गोष्टी ह्याच्यामध्ये नसतात. म्हणून लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती रे? 1 आहे. 1 कोण आहे? 1. आणि मोठ्यात मोठी काय आपल्याला सांगता येणार नाही कारण नैसर्गिक संख्या ह्या अप टू इन्फिनिटी किंवा अनंतापर्यंत असतात. क्लिअर? काही डाऊट आहे का रे? प्लीज डाऊट असेल तर कमेंट करत चला, विचारत चला, सांगत चला. ठीक आहे? बघा एक फास्ट फॉरवर्ड घेऊया आपण. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्याचा वापर करून किंवा ज्या संख्या मोजता येतात आपण त्यांना म्हणतो नैसर्गिक संख्या. ज्या सगळ्या नॅचरल म्हणजे ज्या संख्या मोजू शकतो आपण आणि ज्या पॉझिटिव्ह असतात त्यांना आपण नॅचरल नंबर म्हणतो. नॅचरल नंबर स्टार्ट्स विथ लेटर 1 अँड अप टू इन्फिनिटी. 1 पासून सुरुवात होतात अप टू अनंतापर्यंत. सगळ्यात लहान नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या कोणती आहे रे? सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. ठीक आहे? चलो सॉरी. पूर्ण संख्या. दुसरी नंबरची संख्या कोणती रे आपल्याकडं? पूर्ण संख्या. त्याला म्हणतो आपण होल नंबर. नैसर्गिक संख्यांचा वापर करत असताना झिरोचा अभाव होता. त्यामुळे झिरोचा समावेश असणाऱ्या संख्या त्या संचाला पूर्ण संख्या असे म्हणतात. म्हणून लहानात लहान संख्या झिरो व मोठ्यात मोठी संख्या सांगता येणार नाही. आता बघा मगाशी काय बघितलं आपण नॅचरल नंबर. नॅचरल नंबर हे स्टार्ट होतात 1 पासून पण त्याच्यामध्ये झिरो नव्हता. बरोबर ना? 1, 2 म्हणजे झिरो नव्हता म्हणजे तुम्ही आता एखादा विद्यार्थी काय सर 10 म्हणजे झिरो 9. 1 पासून सुरुवात झाली 9, 10 ला झिरो आला. मग तो झिरो नाही का? तसं नाही बाळांनो. झिरो म्हणजे नुसता झिरो. बरोबर ना? आपण 0, 1, 2, 3, 4 म्हणतो ना त्याच्यात मधला झिरो कुठं होता? नैसर्गिक संख्या 1 पासून स्टार्ट होते. झिरो त्याच्यामध्ये येत नाही. मग काय करायचं? मग त्याच्यामध्ये ज्या गोष्टी स्टार्ट होतात किंवा ज्या संख्या स्टार्ट होतात 0 पासून त्याला आपण म्हणतो होल नंबर. काय म्हणतो आपण त्याला? होल नंबर किंवा म्हणतो त्याला मराठीमध्ये पूर्ण संख्या. मग सगळ्यात छोटी होल नंबर किंवा सगळ्यात छोटी पूर्ण संख्या कोणती आहे? तर सगळ्यात छोटी पूर्ण संख्या 0 आहे.
आणि सगळ्यात छोटी नॅचरल संख्या कोणती आहे तर 1 आहे. ठीक आहे. पूर्ण संख्या म्हणजे काय रे, ज्या म्हणजे संख्यांचा संच ज्यामध्ये नैसर्गिक संख्या व्यतिरिक्त शून्य समाविष्ट केले जाते त्याला म्हणतो आपण होल नंबर. बघा डब्ल्यू म्हणजे 0 पासून स्टार्ट होतो अप टू इन्फिनिटी आणि एन म्हणजे काय होतं मगाशी एन बरोबर बघा एन बरोबर 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी एन बरोबर अशा प्रकारे होतं बरोबर ना. आणि होल नंबर होतं 0 पासून सुरुवात होतं. मग हे 0 पासून होतं आणि हे 1 पासून होतं. हे सगळ्यांना समजते का? समजतं. याचा अर्थ जर तुम्हाला विचारलं प्रश्न असा आला, काय प्रश्न आला? नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्यांपेक्षा मोठ्या असतात किंवा पूर्ण संख्या नैसर्गिक संख्यापेक्षा मोठ्या असतात. पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या ह्या दोन्हीही इक्वल असतात किंवा पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्या यांचं कंपॅरिझन होऊ शकत नाही. अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. मग मला सांगा मोठे कोण ह्याच्यामध्ये मोठं डब्ल्यू आहे किंवा आपण त्याला म्हणतो होल नंबर. जसं नैसर्गिक संख्या आपण एन न दाखवतो, होल नंबर आपण डब्ल्यू न दाखवतो. मग ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे बाळांनो? ह्याच्यामध्ये मोठा आहे कोण? होल नंबर किंवा त्याला म्हणतो पूर्णांक संख्या. म्हणजे पूर्ण संख्या, पूर्णांक नाही सॉरी, पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांचा संच हा मोठा आहे कोणापेक्षा? नैसर्गिक संख्यांपेक्षा. का बरं मोठा आहे? कारण पूर्ण संख्यामध्ये 1 2 3 4 तर सगळेच आहेत पण पूर्ण संख्यामध्ये 0 एक्स्ट्रा ऍड झालेला आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? डब्ल्यू इज ग्रेटर दॅन एन. अशा प्रकारचे तुम्हाला स्टेटमेंट येऊ शकतात. तर तुम्ही द्यायचं डब्ल्यू इज ग्रेटर दॅन एन. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे? क्लिअर? चलो पुढे जाऊया. पूर्णांक संख्या. आता 3 नंबरची संख्या कोणती रे? पूर्णांक. त्याला म्हणतो आपण इंटिजर. काय म्हणतो आपण त्याला? इंटिजर. 0 ते अनंत या संख्यासोबत ऋण संख्यांचा समावेश असणाऱ्या संख्या म्हणजे कोण? पूर्णांक संख्या. म्हणजे 0 पासून इन्फिनिटी पर्यंत त्या तर आहेच आपल्या पूर्णांक मध्ये. पण निगेटिव्ह संख्या कुठे घेतल्या आपण? निगेटिव्ह किंवा मायनस संख्या घेतलेल्याच नाहीये. बरोबर? मग त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये ऋण संख्या. धन आणि ऋण. ऋण म्हणजे निगेटिव्ह किंवा वजा. तर ऋण संख्या सुद्धा येणार. त्याला म्हणतो आपण काय म्हणतो आपण त्याला? पूर्णांक संख्या म्हणतो. याच्यामध्ये बघा -2 -1 0 1 2 म्हणून लहानात लहान संख्या व मोठ्यात मोठ्या संख्या दोन्ही सांगता येणार नाही. समजतंय? म्हणजे बघा पूर्णांक संख्या म्हणजे काय रे? इंटिजर. म्हणजे बघा आता 1 2 3 पासून पुढे काय होणार बाळांनो? अप टू इन्फिनिटी समजा हे काय होतं? नॅचरल नंबर. 0 ऍड झाला होल नंबर आणि इकडे आलो आपण -1 -2 बरोबर -3 आणि इकडे सुद्धा काय माहितीये का? इन्फिनिटी पासून इकडे आलो म्हणजे इकडून इन्फिनिटी पासून इकडे येतेच गेलो इकडे इन्फिनिटी पर्यंत. म्हणजे इकडे मायनस कडे सुद्धा इन्फिनिटी आणि इकडे सुद्धा इन्फिनिटी. त्यामुळं लहानात लहान पूर्णांक संख्या किंवा इंटिजर आपण सांगू शकत नाही कारण इकडे इन्फिनिटी पर्यंत आहे. पूर्णांकामध्ये पूर्ण संख्या आणि ऋण संख्या यांचा समावेश होतो. पूर्ण नाही, हा बरोबर, पूर्णांकामध्ये पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर. बरोबर, होल नंबर. ठीक आहे. पूर्णांक संख्या आय किंवा झेड या अक्षराद्वारे दाखवतात. आय म्हणजे इंटिजर, झेड म्हणजे सुद्धा इंटिजर. आय किंवा झेडने पूर्णांक संख्या दाखवतात. प्रत्येकाला बघा ए टू झेड मध्ये प्रत्येकाला हे जे संख्या असतात ह्यांचं एक सिम्बॉल किंवा एक अक्षर ठरलेलं आहे तेच वापरायचं. ठीक आहे. आय बरोबर काय रे? -3 -2 -1 अप टू 0 म्हणजे 0 अप टू 0 नंतर 1 2 3 अप टू इन्फिनिटी. हे सगळं काय झालं? ह्याला म्हणतो आपण इंटिजर. आता आपण जर तिघांचं कम्पेअर केलं सगळ्यात मोठं कोण रे बाळांनो? इंटिजर. 2 नंबरला मोठा कोण आहे? डब्ल्यू. 3 नंबरला मोठा कोण आहे? एन. तिघांमध्ये सगळ्यात लहान कोण आहे? एन. एन म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या. बघा पूर्णांक संख्या, पूर्णांक म्हणजे इंटिजर, होल नंबर आणि एन म्हणजे नॅचरल नंबर. हे स्टार्ट होतं 1 2 3 पासून पुढं, हे स्टार्ट होतं 0 पासून पुढं आणि हे स्टार्ट होतं मायनस इकडं आणि प्लस तिकडं लांब पर्यंत. मग तुम्हाला ह्या तिघांचं कंपॅरिझन असलेला सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. कसं? की समजा पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि नैसर्गिक संख्या याच्यामध्ये ही संख्या मोठी आहे, ही संख्या लहान आहे किंवा ही संख्या सगळ्यात मोठी आहे. म्हणजे असं काही ना काही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. किंवा तुम्हाला एक सेट देतात. सेट म्हणजे काय? म्हणजे असं लिहिणार अशा पद्धतीनं. सेट म्हणजे ह्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिली गेलेली गोष्ट, त्याला म्हणतो आपण सेट. बरोबर? सेट्स आपण शिकलो असतो चॅप्टर. 9वी 10वीला चॅप्टर आहे आपल्याला, सेट चॅप्टर आहे 9वीला. तर त्या चॅप्टरमध्ये हा जो सेट तुम्हाला दिला असतो म्हणजे कोणताही आणि मग सांगतील की ओळखा हा सेट कोणत्या संख्येचा आहे. बरोबर? असं तुम्हाला काही ना काही विचारू शकतात. ठीक आहे. इथपर्यंत कोणालाही कसलाही डाऊट नसायला पाहिजे. चलो ठीक आहे, पुढे जाऊया.
आता बघा रॅशनल नंबर, त्याला म्हणतो मराठीमध्ये परिमेय संख्या. रॅशनल नंबर म्हणजे काय बाळांनो? परिमेय संख्या. यामध्ये ज्या संख्यांच्या छेदस्थानी 0 व्यतिरिक्त असणाऱ्या सर्व संख्या, म्हणजे बघा ह्याच्यामध्ये -2 आलं, -3/2 आला, -1 आला, -1/2, 0, 1/2, 1/3, 2/2 असं कितीही येत चाललेलं आहे. बरोबर. एखादा पूर्णांक, पूर्णांक म्हणजे काय रे? पूर्णांक म्हणजे पूर्ण संख्या, म्हणजे 2 घेतला, 3 घेतला, 5 घेतला, 7 घेतला, ह्याला आपण पूर्णांक म्हणतो. ठीक आहे. एखादा पूर्णांक आणि एखादा शून्येतर पूर्णांक, शून्येतर म्हणजे शून्य सोडून दुसरा. कारण जर एखाद्या संख्येला आपण जर 0 ने भागाकार केला तर उत्तर इन्फिनिटी येतं किंवा आपण डिफाईन करू शकत नाही. बरोबर का रे? 0 भागिले समथिंग किंवा 0 भागिले 2चं उत्तर 0 आहे. पण 2 भागिले 0चं उत्तर आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी जर एखादा अपूर्णांक असेल, छेदस्थानी जर 0 असेल, तर त्या संख्येला काहीच अर्थ होत नाही. त्यामुळे 0 सोडून बाकीचं काहीही चालेल. त्यांचं काय म्हणणं आलं? पूर्णांक म्हणजे समजा आता हे 2/3 लिहिले समजा आपण, तर हा पूर्णांक झाला आणि हा ब झाला. ठीक आहे. म्हणजे हा अंशस्थानी, हा छेदस्थानी. तर छेदस्थानी शून्य सोडून दुसरं कोण पण चालेल. अशा अ भागिले ब अशा गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना उद्देशून वापरली जाणारी संज्ञा होय. संज्ञा म्हणजे उद्देशून वापरली जाणारी गोष्ट. ठीक आहे. परिमेय संख्यांच्या या गुणोत्तर स्वरूपातील विशेष बाब ही की त्याच्या छेदातील ब हा पूर्णांक कदापि शून्य नसतो. अर्थात ब पूर्णांकाचे मूल्य 1 असू शकते. शून्यास कोणत्याही पूर्ण संख्येने भागले असता उत्तर शून्यच येते. शून्यास कोणत्याही पूर्ण संख्येने भागले असता, शून्याला कोणत्याही पूर्ण संख्येनं भागले असता उत्तर काय येतं बाळांनो? उत्तर कधीही शून्यच येते. त्यामुळे शून्यासही परिमेय संख्यात गणले जाते. बघा मी काय म्हणतो तुम्हाला मगाशी, की शून्याला आपण भागलं म्हणजे बघा 0 भागिले जर आपण 2 केला, उत्तर काय येतं? 0. तर 0 ही परिमेय संख्या आहे का? असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर काय दिले बघा आपल्याला? त्यामुळं शून्यासही परिमेय संख्यात गणले जाते. का बरं? बघा नाही तर डिनॉमिनेटर काय? हे बघा आपली व्याख्या काय आहे, की छेदस्थानी डिनॉमिनेटर म्हणजे छेद, इंग्लिशमध्ये त्याला डिनॉमिनेटर म्हणतात आणि न्यूमरेटरला अंश म्हणतात. त्यांनी काय म्हणलं, की छेदस्थानी 0 नको आम्हाला, 0 सोडून दुसरं काही पण चालतंय. मग 0 कुठे घेतला आपण? पण त्यांनी अंशस्थानी काय म्हणलंय का आपल्याला 0 नको असं तसं काही म्हणलेलं नाहीये. मग आपण 0 घेऊ शकतो. मग 0/2 जर ह्याला आपण काय म्हणणार आहे? 0/2 ह्याला आपण काय म्हणणार बाळांनो? त्याला आपण सुद्धा परिमेय संख्या म्हणणार. का बरं? कारण 0/2चं उत्तर 0 येतं आणि छेदस्थानी 0 तर नाहीच आहे. ठीक आहे. बघा हा पी या पूर्णांकास क्यू या शून्येतर पूर्णांकाने भागले असता मिळणारी गुणोत्तरीय संख्या म्हणजे परिमेय संख्या असते. म्हणजे एखादी संख्या पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये आहे त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. बरोबर. एखादी संख्या पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो रे? त्या संख्येला आपण रॅशनल नंबर म्हणतो किंवा परिमेय संख्या म्हणतो. पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये आहे. येस, पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये असायलाच पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा धन ऋण चालतंय का? काहीही चालतंय. हे धन घ्या, ऋण घ्या. धन आणि ऋण कोणतंही असेल तरीही काहीही प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे बघा 1/2, 1/3, 5/1, 0/1, 5/6, 9/9, -7/3 हे सगळे काय बाळांनो? हे सगळे रॅशनल नंबर आहेत किंवा ह्याला आपण काय म्हणतो? परिमेय संख्या म्हणतो मराठीमध्ये. कधी कधी लक्षात ठेवा, मराठीमध्ये काही शब्द समजत नसतात किंवा कधी अवघड वाटतात, तर इंग्लिशमध्ये जरी लक्षात ठेवले तरीही काही प्रॉब्लेम नाही. मेन कन्सेप्ट लक्षात पाहिजे, मेन कन्सेप्ट समजायला पाहिजे आपल्याला. तेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज सांगा. जायचं पुढं मग? आपण जाऊया आता पुढं. आता हे परिमेय झालं. आता काय येणार रे? अपरिमेय, इरॅशनल नंबर. इरॅशनल, रॅशनल झाला इरॅशनल. ज्या संख्या भौमितिक प्रतलावर अचूक मांडता येत नाही. भौमितिक प्रतल म्हणजे एक म्हणतो ना आपण प्लेन असतो, प्लेन. म्हणजे म्हणतो ना मॅथ्सच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो, की एका प्लेनवरती आपण √2 काढले, प्लेनवरती आपण √3 काढले, 1/2 लिहिले, 0/3 लिहिला, तर ह्याला असं म्हणतो, की ह्या प्लेनवरती आपण काही ना काही लिहिलं. तर ज्या संख्या भौमितिक प्रतलावर अचूक मांडता येत नाही त्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो किंवा इरॅशनल नंबर म्हणतो. या संख्या अंश भागिले छेद अशा लिहिता येत नाहीत किंवा दशांश पद्धतीत लिहिल्या असता त्यातील आकड्यांचा क्रम कोणताही नियम पाळत नाही. अशा संख्यांना आपण काय म्हणतो रे? इरॅशनल नंबर. फॉर एक्झाम्पल काय बाळांनो? पाय, नंतर काय? √2,
नंतर काय √3 हे अशा प्रकारच्या संख्या असतात त्यांना आपण म्हणतो इररॅशनल नंबर. काय म्हणतो आपण त्याला? इररॅशनल नंबर किंवा अपरिमेय संख्या. परिमेय म्हणजे p/q फॉर्ममध्ये असतात, फक्त q 0 नसला पाहिजे. आणि अपरिमेय म्हणजे इररॅशनल नंबर ज्या की आहेत पाय √2 √3 अशा प्रकारच्या सगळ्या संख्या. अशा प्रकारच्या सगळ्या संख्यांना आपण म्हणतो इररॅशनल नंबर. पुढे जाऊया. आता सगळ्यात मेन टॉपिक, मेन इन द सेन्स की बाकीचे तर आहेत पण आता इथून पुढे तुम्हाला अशा टॉपिकवरती प्रश्नांची सुरुवात होऊ शकते. बरोबर. आता काय दिलं बघा, आपल्या लक्षात घ्या. आपल्याला दिलेला आहे प्राईम नंबर, मूळ संख्या म्हणजे काय. आता बघा, मूळ संख्या किंवा आपण त्याला काय म्हणतो रे प्राईम नंबर, ही एक नैसर्गिक संख्या आहे जी केवळ एक आणि स्वतःनेच पूर्ण भाग जाते. ठीक आहे. ते 0 पेक्षा मोठे आहे. फक्त 2 ही समसंख्या असलेली मूळ संख्या आहे. बाकी इतर सर्व मूळ संख्या विषम संख्या असतात. आता हे तुम्हाला काही समजलं नसेल, नुसतं वाचून काढले मी. सगळ्यात पहिले म्हणजे आता दुसरी म्हणण्यापेक्षा की पुढची संख्या आलेली आहे त्याला म्हणतो आपण मूळ संख्या. आपण काय बघतोय? संख्या आणि संख्यांचे वेगवेगळे प्रकार बघतोय. आता बघा, पुढची संख्या आलेली आहे आपली मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये प्राईम नंबर. काय म्हणतोय आपण त्याला? प्राईम नंबर. आता प्राईम नंबर म्हणजे काय किंवा मूळ संख्या म्हणजे काय, की अशी एखादी संख्या त्या संख्येला फक्त आणि फक्त स्वतः त्याच संख्येनं भाग जातो. स्वतः त्याच संख्येनं भाग जातो, आपण त्याला म्हणतो मूळ संख्या. काय म्हणतो आपण त्याला? मूळ संख्या किंवा आपण त्याला म्हणतो प्राईम नंबर. काय म्हणतो आपण त्याला? प्राईम नंबर म्हणतो किंवा मूळ संख्या म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल समजा आपण घेतलं किंवा अशी अजून एक डेफिनेशन त्याची होऊ शकते की अशी संख्या की त्याचे अवयव पडत नाहीत, त्याचे फॅक्टर पडत नाही, फर्दर त्याला बाकीच्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, त्याला म्हणतो मूळ संख्या. फॉर एक्झाम्पल समजा मी घेतले 5. लक्षात घ्या मी काय म्हणतो. 5चे फॅक्टर काय पडतील बाळांनो किंवा 5चे अवयव काय पडतील? 5ला तुम्ही कशाने भाग देणार? 5 गुणिले 1 एवढंच लिहू शकतात तुम्ही. तुम्ही लिहू शकतात का रे दुसरं 2 गुणिले 3 5 असं काहीतरी वेगळं लिहू शकतो का आपण? नाही लिहू शकत. चुकीचं येते. म्हणजे त्याचे अजून अवयव पडत नाही, फॅक्टर पडत नाही. म्हणून 5 ही काय मूळ संख्या आहे किंवा आपण त्याला प्राईम नंबर म्हणतो. आता 6 घेतो मी. 6ला काय लिहिणार आहे मी? 2 गुणिले 3 म्हणजे 6ला 2 ने भाग चालला, 3 ने पण भाग चालला आणि 6 ने तर स्वतः भाग जातोच. म्हणजे ज्या संख्येला स्वतःनेच भाग जातो त्याला म्हणतो मूळ संख्या. 5ला 5 ने भाग जातो, बाकी कशाने जात नाही, मूळ संख्या. 6ला 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, त्यामुळे 6 ही मूळ संख्या होऊ शकत नाही. 6 ही प्राईम नंबर होऊ शकत नाही. 5 आहे प्राईम नंबर. 5चे अजून अवयव पडत नाही. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 99.99% सगळ्या मूळ संख्या ह्या विषम असतात. मी काय म्हणतो लक्षात घ्या बरं का. जगामधल्या जेवढ्याही मूळ संख्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या विषम संख्या आहेत. सर्वात छोटी मूळ संख्या कोणती विचारली तर उत्तर 2 येणार आहे. तुम्ही म्हणता सर कसं काय? 2 तर समसंख्या आहे. तुमच्या मनात डाऊट आला असेल. सर 2 तर समसंख्या आहे, तुम्ही कसं काय म्हणताय? तर लक्षात घ्या बाळांनो, 2 ही एकमेव मूळ संख्या आहे जी समसंख्या आहे. मी काय म्हणतो समजून घ्या. 2 ही एकमेव मूळ संख्या अशी आहे जी समसंख्या सुद्धा आहे. बाकीच्या सर्वच्या सर्व मूळ संख्या ह्या विषम आहेत. 2 सोडून बाकी असलेल्या सर्व मूळ संख्या ह्या नेहमी विषम असतात किंवा विषम आहेतच. 2 ही एकमेव समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे. आता क्लिअर झालं असेल तुमचं. म्हणजे सगळ्यात पहिली मूळ संख्या कोणती माहितीये का? 2, नंतर 3, नंतर 5, नंतर 7. म्हणजे 1 ते 10 मध्ये लक्षात घ्या 1 ही मूळ संख्या नाही. 1 ही मूळ संख्या नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ शकतो परीक्षेला. ठीक आहे. बर बघा 2 3 5 7 11 31 ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. तुम्ही कशाचेही फॅक्टर पाडायचा प्रयत्न करा, अवयव पाडायचा प्रयत्न करा, त्याचे अवयव फॅक्टर पडत नसतात. अवयव फॅक्टर पडत नसतात. आता 1 ते 10 मध्ये बघा 1 ते 10 मध्ये 2 3 5 आणि 7 एवढ्याच मूळ संख्या आहेत. म्हणजे किती मूळ संख्या आहेत बाळांनो? 4 मूळ संख्या बघा लक्षात घ्या. आता 11 ते 20 मध्ये किती आहेत? 4 मूळ संख्या आहेत. 21 ते 30 मध्ये 2च फक्त. 31 ते 40 मध्ये 2च. 41 ते 50 मध्ये 3च. 51 ते 60 मध्ये 2, इथं पण 2, इथं 3, इथं 2, इथं 1. आता बघा
आता तुम्हाला इथं दिसतं का रे, मूळ संख्या जे दिसतात तुम्हाला सगळ्या, त्या मूळ संख्यापैकी कोणती समसंख्या आहे? तर फक्त एकमेव 2 ही एकटीच संख्या ही समसंख्या आहे. बरोबर. आता समजा इथे जर तुम्ही घेतलं बघा 37 घेतलं, 37 ही संख्या कोणती आहे? सम आहे का? नाहीये. समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही आकडा असतो त्याला आपण समसंख्या म्हणतो. असं आहे का कुठे इथं? कुठंच नाही. ह्या सगळ्या विषम संख्या आहेत. एकमेव एकमेव 2 ही अशी संख्या आहे की जी मूळ संख्या पण आहे आणि समसंख्या पण आहे. ठीक आहे? चला. आता बेरीज करा. 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15. बघा सांगतो तुम्हाला बेरीज का बरं केली. 2 आणि 2 4, 4 5 6 7, 7 आणि 3 10, 10. म्हणजे 1 ते 50 मध्ये जर तुम्हाला विचारलं की किती संख्या आहेत, तर तुम्ही सांगितलं पाहिजे मूळ संख्या 1 ते 50 मधल्या मूळ संख्या तुम्ही एका मिनिटात सांगितलं पाहिजे, एका सेकंदात सांगितलं पाहिजे 15. 51 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत तुम्हाला विचारलं, तुम्ही सांगायला पाहिजे 10. म्हणजे टोटल 1 ते 100 पर्यंत किती रे बाळांनो? 15 आणि 10 25 मूळ संख्या आहे. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 मध्ये. ठीक आहे? 25 मूळ संख्या आहेत. आता मला सांगा 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. कशा आहेत? समजलं का रे? समजलंय का? समजून घ्या. बघा आता 81 ते 90 मध्ये कधी कधी एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं 87 का बरं नाही घेतले? बाळांनो पाढे पाठ करा, टेबल पाठ करा. 87 हा 29च्या पाढ्यामध्ये येतो. 29 त्रिक 87. त्याच्यामुळे इथे 87 घेतलेले नाहीये. समजतंय? आपल्याला वाटतं कधी कधी किंवा कसं काय नाही. 51 सुद्धा नाही इथं का बरं? 17च्या पाढ्यामध्ये येतं. 17 त्रिक 51 17च्या टेबलमध्ये आहे. म्हणजे त्यामुळे इथे 51 घेतलेला नाही. म्हणजे समजतंय का? तर मला काय म्हणायचंय की हे पाढे जर पाठ असेल तर तुमच्या डोक्यापुढे ते आकडा ऑटोमॅटिक तयार होतो मनातल्या मनात. अरे हा असं आहे का? बरोबर. तशा पद्धतीनं तुम्हाला करता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. ठीक आहे? इथपर्यंत काही डाऊट असेल तर सांगा. पुढे जाऊया. आता संयुक्त संख्या. पुढचं काय रे आपल्याला? संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय माहितीये का? कंपोजिट नंबर. ठीक आहे. आता कंपोजिट नंबर म्हणजे नेमकं काय? बघा. सर्व संख्या एक वगळता ज्या मूळ संख्यांच्या श्रेणीत येत नाहीत त्या सगळ्या संयुक्त संख्या किंवा आपण त्याला कंपोजिट नंबर म्हणून ओळखतो. म्हणजे काय रे? आता मला सांगा 1 ते 10 मधलं बद्दल बोलूया आपण. 1 तर आपण घ्यायचंच नाहीये कारण 1 हा मूळ संख्या नाहीये. 2 मूळ संख्या आहे. 3 मूळ आहे कारण त्याचे फॅक्टर पडत नाही. 4 आहे का रे मूळ संख्या? 4 मूळ संख्या आहे का बाळांनो? 4 मूळ संख्या नाही. बरं. 5 मूळ संख्या आहे का? आहे. फॅक्टर पडत नाही. 6 आहे का? नाहीये. 7 मूळ संख्या आहे. तिकडे 7. 7चे अवयव पडत नाही. 8 मूळ संख्या नाही. 8चे अवयव पडतात. 8ला 4 ने भाग जातो 2 ने. 9 मूळ संख्या आहे का? नाहीये. आणि 10 पण मूळ संख्या आहे का? नाहीये. म्हणजे मूळ संख्या सोडून उरलेल्या सगळ्याच्या सगळ्या संख्या मग ते सम असतील, विषम असतील, काय असतील काही माहित नाही. मूळ संख्या सोडून द्यायच्या उरलेल्या सगळ्याच्या सगळ्या सर्वच्या सर्व संख्या ह्या संयुक्त संख्या आहेत किंवा आपण त्याला कंपोजिट नंबर म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? कंपोजिट नंबर. म्हणजे काय रे? म्हणजे बघा बघा इथं लिहिलं मी बघा 4 8 10 22 100 ह्या सगळ्याच काय आहेत? कंपोजिट नंबर आहेत. म्हणजे कसं? आता बघा मला काय म्हणायचं माहितीये का? मला काय म्हणायचंय म्हणजे समसंख्या ज्या आहेत बघा मी काय म्हणतो तुम्हाला मूळ संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या किती आहेत आपल्याकडे? 25 आहेत. बरोबर. आता लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो. एक वगळता म्हणजे एक ही तुमची कंपोजिट नंबर नाही आणि एक तुमचा संयुक्त म्हणजे कंपोजिट म्हणजे संयुक्त पण नाहीये आणि मूळ पण नाहीये. बघा एक ही संख्या मूळ संख्या नाही. बघा लिहून घ्या वाटलंच ते खूप इम्पॉर्टंट पॉईंट सांगतोय. एक तुमची मूळ संख्या नाही आणि एक काय तुमची कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या पण नाही. समजते का? एक मूळ संख्या नाही आणि एक संयुक्त संख्या पण नाहीये. एक हे काहीच नाहीये. आता आपण जर 1 ते 100 बद्दल बोललो बघा 1 ते 100 मध्ये बघा मला काय म्हणायचंय 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. आणि 1 ते 100 मध्ये आता मला सांगा 25 गेलं किती उरले बाळांनो? 75 उरले आपल्याकडे. बरोबर ना?
75 मधला एक गेला, अजून कोण? एक तर घ्यायचंच नाही आपल्याला. 74 म्हणजे 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत किंवा आपण त्याला कंपोजिट नंबर म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? कंपोजिट नंबर म्हणतो. समजतंय? इथपर्यंत काही डाऊट आहे का रे कोणाला? डाऊट असेल तर प्लीज कमेंट करा. समजलं? 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. आपण बघितल्या. 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत आणि 51 ते 100 मध्ये 10 मूळ संख्या आहेत. टोटल झाल्या 25. मगाशी बघितलं आपण. आता सगळ्यात पहिले जे 1 आहे आकडा, तो कुठेच घ्यायचा नाहीये. तो 1 हा आकडा फक्त विषम संख्या आहे. 1 मूळ संख्या पण नाहीये आणि 1 तुमचा हा पण नाहीये. कंपोजिट नंबर म्हणू शकतो आपण त्याला. 1 तुमचा एक मूळ संख्या पण नाहीये आणि 1 संयुक्त संख्या पण नाहीये. बरोबर? 1 ना संयुक्त आहे, 1 ना मूळ आहे. बरोबर? म्हणजे 1 हे काहीच नाहीये. सरळ सोप्या भाषेमध्ये. मग याचा अर्थ 1 काय आहे? 1 फक्त विषम संख्या आहे. म्हणजे याचा अर्थ 1 ते 100 मध्ये आपण एक सोडून देऊया. आपल्याकडे 99 संख्या राहिल्या. 99 पैकी 25 माझ्याकडे काय रे बाळांनो? मूळ संख्या आहेत आणि उरलेल्या 74 काय माझ्याकडे? संयुक्त संख्या आहेत. दोघांची बेरीज करा, उत्तर येते 99. आणि 1 कुठे गेला? तर 1 ते 100 मध्ये जो 1 असतो, पहिला आकडा आहे, तो आपण संयुक्त मध्ये पण घेत नाही, मूळ मध्ये पण घेत नाही, त्यामुळे तो स्किप झाला. म्हणजे लक्षात ठेवा, जर प्रश्न आला 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? तर 25 आहे. 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या आहेत? तर 74 संयुक्त संख्या आहेत. ठीक आहे, इथपर्यंत डाऊट नसायला पाहिजे. आता पुढचं बघूया आपण सहमूळ संख्या. हे झालं का सगळं आपलं? हा, ठीक आहे. सहमूळ संख्या. सहमूळ म्हणजे त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये को प्राईम नंबर. काय म्हणतो आपण त्याला? को प्राईम नंबर. म्हणजे काय? सहमूळ संख्या किंवा को प्राईम नंबर हे पूर्णांकाचे संच आहेत ज्यांचा सामान्य घटक म्हणून फक्त 1 आहेत किंवा सर्वोच्च सामायिक घटक मसावी 1 आहे. म्हणजे काय रे बाळांनो? उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ काय दिलं आपल्याला? 13 आणि 14 सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या म्हणजे काय? की ह्या दोघांचे फॅक्टर पाडा. बघा, 13 ला काय लिहिणार बाळांनो मी? 13 गुणिले 1. बरोबर. 14 ला काय लिहिणार मी? 2 गुणिले 7 गुणिले 1. अजून ह्याचे वेगळे फॅक्टर पडतात का? अजून ह्याचे वेगळे अवयव पडतात का? तर नाही पडत. बरोबर. ह्याचे वेगळे अवयव पडत नाही. आता दोघांमध्ये कॉमन कोण आहे? इथं 1 आहे कॉमन, इथं 1 कॉमन आहे. दोघांमध्ये कॉमन कोण आहे? दोघांमध्ये सामायिक कोण आहे? तर दोघांमध्ये कॉमन, दोघांमध्ये सामायिक फक्त एकही संख्या आहे, एकच संख्या आहे. म्हणजे ज्या संख्या, कोणत्याही दोन संख्या जर आपण घेतल्या, समजा 13 आणि 14 घेतलं, 13 आणि 14 मध्ये सामायिक किंवा कॉमन गोष्ट कोण आहे? तर कॉमन गोष्ट 1 आहे. कोण आहे? 1 आहे. म्हणजे ज्या संख्यांचा सामायिक विभाजक, सर्वोच्च सामायिक घटक किंवा मसावी म्हणतो आपण त्याला, तो जर 1 असेल तर आपण त्याला म्हणतो सहमूळ संख्या. अजून एखादं उदाहरण घ्यायचं का? घेऊ शकतो. आता समजा मी म्हणतो 25 आणि मी घेतलं 12. बघा, 25 ला काय लिहिणार मी? 5 गुणिले 5 गुणिले 1. 12 ला काय लिहिणार? 3 गुणिले 4. 4 ला परत काय लिहिणार मी? 2. 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 1. 3 दुने 6, 6 दुने 12 आणि 12 1 12. म्हणजे याचा अर्थ हा जो 1 आहे, इथं पण 1, दोन्ही ठिकाणी तुमचा 1 कॉमन आहे. दोन्ही ठिकाणी तुमचा 1 कॉमन आहे. दोन्ही ठिकाणी तुमचा 1 कॉमन आहे. मग याचा अर्थ 25 आणि 12 ह्या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. बघा, आता अजून एक उदाहरण दाखवतो. समजा मी म्हणतो की 12 आणि 6 घेतलं. बघा, 2 गुणिले 3 गुणिले 2 बेत्रिक 6, 6 दुने 12. इथं 2 गुणिले 3 गुणिले 1, इथं गुणिले 1. आता कॉमन बघा 2 आहे, 3 आहे. म्हणजे ह्या 12 आणि 6 सहमूळ संख्या आहेत का रे? नाहीये. ह्या नाहीये, कारण ह्यांच्याकडे कॉमन 2 येतो, 3 येतो. दोन संख्यामधला कॉमन फक्त एकच पाहिजे. एक पाहिजे म्हणजे एक आकडा पाहिजे, एक संख्या नाही पाहिजे. म्हणजे आता इथून म्हणता काय सर, 2 2 कॉमनच आहे. एक म्हणजे फक्त हा एक कॉमन निघला पाहिजे. हा कसं निघला? बाकीचं एक सोडून बाकी काहीच नसलं पाहिजे कॉमन. त्याला म्हणतो आपण काय म्हणतो रे? को प्राईम नंबर. ठीक आहे, समजलं? चलो पुढचं घेऊया आपण. आता बघा, पुढचं काय दिलं आपल्याला? समसंख्या दिलेला आहे. काय दिलं आपल्याला? समसंख्या दिलेल्या आहेत. आता समसंख्या म्हणजे काय रे? ज्या संख्या, आता बघा समसंख्या म्हणजे काय? बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8. एकक स्थान म्हणजे युनिट प्लेस. म्हणजे कसं? आता एक संख्या लिहिली मी 24.
ह्या संख्येचं एकक स्थान कोणतं आहे? हे एकक स्थान आहे. ह्याला म्हणतो आपण एकक स्थान किंवा आपण त्याला मराठी इंग्लिशमध्ये म्हणतो युनिट प्लेस. आणि हे कोणतं स्थान आहे रे? हे आहे दशक स्थान. ठीक आहे, हे पण बघणार आहे आपण, नंतर बघूया, डिटेलमध्ये बघूया. एकक स्थान, दशक स्थान. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे आकडे असतात किंवा ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्याला आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतो. काय म्हणतो रे? समसंख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे आकडे असतात किंवा ज्या संख्येला पूर्ण भाग जातो 2 ने त्याला म्हणतो आपण समसंख्या. ठीक आहे, बघा उदाहरणार्थ 2, 4, 6 उदाहरणार्थ तुम्ही काही घेऊ शकता. समजा मी घेतली 24, 28, 102, बरोबर, 150, अजून काय रे बाळांनो, 136, बरोबर, 2002. हे सगळे काय आहेत? समसंख्या आहेत. एकक स्थान चेक करा. 2, 6, 2, 4, 8, 0 सगळेच्या सगळे एकक स्थान आहेत. ठीक आहे, चलो पुढं. विषम संख्या. पुढे विषम संख्या बघूया. विषम संख्या म्हणजे काय? ऑड नंबर. ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही त्यांना विषम संख्या म्हणतो. बरोबर, ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही किंवा सरळ भाषेमध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी बघा 1, 3, 5, 7 आणि 9 हे आकडे असतात त्याला आपण काय म्हणतो? ज्या संख्येच्या एकक स्थानी ह्या संख्या दिसल्या तुम्हाला तर त्याला म्हणायचं विषम संख्या. फॉर एक्झाम्पल 13, 21, 105, 111, 135, बरोबर, 923, 1005 हे सगळे काय आहेत रे? विषम संख्या आहेत. एकक स्थान चेक करा. तुम्ही एकक स्थान चेक करा. एकक स्थानच्या आकड्यामध्ये तुम्हाला 1, 3, 5, 7, 9 अशा संख्या दिसतील. अशा संख्या दिसतील. ठीक आहे, पुढचं बघूया. आता पुढे काय दिलं बरं आपल्याला? व्यस्त संख्या दिलेल्या आहेत. काय दिलं आपल्याला पुढं? व्यस्त संख्या. व्यस्त म्हणजे काय रे बाळांनो? व्यस्त, व्यस्त किंवा आपण त्याला काय म्हणतो रे? हा, रेसिप्रोकल म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, व्यस्त संख्या म्हणूया आपण. आता व्यस्त संख्या म्हणजे काय माहितीये का? ज्या 2 संख्यांचा गुणाकार 1 असतो अशा संख्यांना परस्परांच्या व्यस्त संख्या म्हणतात. ज्या 2 संख्यांचा गुणाकार 1 असतो म्हणजे काय? समजा 2 आहे, तुम्हाला म्हणलं 2 ची व्यस्त संख्या लिहा, तुम्ही काय लिहिणार? 1/2. कसं काय? 2 ला आपण काय लिहू शकतो बाळांनो? 2/1. त्याच्या उलटी तुम्हाला सांगितलं 3/2 ची व्यस्त संख्या लिहा. 3/2 ची व्यस्त संख्या लिहा. तुम्ही काय करणार? ह्याला लिहिणार तुम्ही 2/3, उलट लिहिणार ना. तुम्हाला सांगितलं 5/9 च्या व्यस्त संख्या लिहा, तुम्ही काय लिहिणार? 9/5. ह्या सगळ्या काय आहेत? एकमेकांच्या व्यस्त संख्या आहेत. आणि दोन संख्यांचा गुणाकार 1 असतो अशा संख्यांना परस्परांच्या व्यस्त संख्या म्हणतात. म्हणजे कसं बघा, 2/3 गुणिले 3/2 ह्याचं उत्तर 1 येतं. ह्या परस्परांच्या व्यस्त आहेत. 5/9 गुणिले 9/5 ह्याचं उत्तर 1 येतं. ह्या परस्परांच्या सगळ्या व्यस्त संख्या आहेत. बरोबर. 13/3 ह्याची व्यस्त संख्या कोण आहे? 3/13 आहे. ह्या एकमेकांच्या व्यस्त संख्या आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? गुणाकार व्यस्त. सॉरी, ह्या कट होतात आणि ह्या सगळ्या एकमेकांच्या व्यस्त संख्या आहेत, गुणाकार व्यस्त आहेत ह्या सगळ्या. ठीक आहे, इथपर्यंत डाऊट आहे का? इथपर्यंत डाऊट असेल तर प्लीज कमेंट करा. पुढचं बघूया, त्रिकोणी संख्या. ह्याच्यावरती खूप साऱ्या वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. ह्याच्यावरती खूप म्हणजे कन्फ्युजिंग होतं मुलांना किंवा प्रश्न विचारण्याची म्हणतो पुनरावृत्ती म्हणा किंवा विचारण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? बघा, खूप व्यवस्थितरित्या समजून घ्या. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या. निमपटीस म्हणजे अर्धा हाफ म्हणतो ना. तुला आपण एक दूध वगैरे प्यायला गेलो समजा, आपण काय मला हाफ घेवा किंवा चहा प्यायला गेलो मला कटिंग घे, हाफ घे. निमपट घेऊन तो का आपण? तर निमपट म्हणजेच हाफ असतो जनरली. ठीक आहे, मग तसंच आहे. तर त्या संख्यांना काय म्हणतो आपण? त्रिकोणी संख्या किंवा इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला आपण ट्रायंग्युलर नंबर. काय म्हणतो आपण त्याला? ट्रायंग्युलर नंबर. ठीक आहे, 1, 3, 6, 10, 15, 21, 36 हे सगळे ट्रायंग्युलर नंबर आहेत. कसं काय सांगतो? 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची हाफ. आता 1 कसं काय त्रिकोणी संख्या आली सांगतो तुम्हाला. बघा, 1 गुणिले 2 भागिले 2 म्हणजे उत्तर काय आहे बाळांनो? 1. त्यामुळे 1 त्रिकोणी संख्या आली. 2 लगतच्या संख्यांचा गुणाकार करा,
आलेल्या उत्तराला 2 ने भागा, ती तुमची त्रिकोणी संख्या असेल. ठीक आहे, पुढचं घेऊन दाखवतो. 2 गुणिले 3 लगतच्या संख्यांचा गुणाकार करतोय. बेत्रिक 6, 6 भागिले 2 उत्तर आलं 3. 3 ही तुमची ट्रायंग्युलर नंबर आहे. बरं, पुढचं अजून दाखवतो करून तुम्हाला. 3 गुणिले 4 3 चौक 12, बरोबर ना. 12 भागिले 2 उत्तर 6 आलं. 6 तुमची त्रिकोणी संख्या आहे का? बरं. 4 गुणिले 5 भागिले 2 म्हणजे 20 भागिले 2 म्हणजेच काय होणार 10, पुढची त्रिकोणी संख्या. 5 गुणिले 6 भागिले 2 5 सक 30 भागिले 2 पुढची त्रिकोणी संख्या 15 आहे. म्हणजे समजलं का? म्हणजे दोन लगतच्या लगत म्हणजे एका मागून एक येणार आहे, एका पाठोपाठ एक लगत. 5 नंतर 6, 3 नंतर 4, 4 नंतर 5, 10 नंतर 11, 12 नंतर 13, 20 नंतर 21, 22 नंतर 23, 101 नंतर 102, 100 नंतर 101, 98 नंतर 99, 71 नंतर 72. ह्या सगळ्या एकमेकांच्या लगतच्या संख्या आहेत. मग ज्या दोन लगतच्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करा. पहिल्यांदा आलेल्या गुणाकाराला 2 ने भागाकार करा, मग उत्तर जे येईल ती तुमची त्रिकोणी संख्या आहे. आता मी काय केलं, 3 चौक 12 गुणाकार केला, 3 चौक 12 भागिले 2 केलं, 3 चौक 12 भागिले 2 केलं, उत्तर आलं 6. का बरं उत्तर 6 आलं? कारण 3 चौक 12 म्हणजे दोघांचा गुणाकार 12 आला भागिले 2, याचा अर्थ 6 माझी त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे, अजून एखादं दाखवतो तुम्हाला. 25 गुणिले 26 भागिले 2 म्हणजे काय होईल रे? बघा 13, 25 गुणिले 13, 13 पाचे 65 ला 5, हातचे आले 6, हातचे आले 6, 13 दुने 26, 26 आणि 6 32, 325 सुद्धा ही तुमची त्रिकोणी संख्या आहे. आता हे खूप मोठं झालं. ठीक आहे, दोन लगतच्या संख्या भागिले 2, 13 पाचे 65 ला 5, हातचे आले 6, 13 दुने 26 आणि 6 32, 325 तुमची त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे, नंतर किंवा तुम्ही असं करू शकता 10 गुणिले 11 भागिले 2, बे 1 बे 5 10 म्हणजे 11 पाचे 55 तुमची त्रिकोणी संख्या आली. दिलेलं नाही इथं. ठीक आहे, समजते का सगळ्यांना? आता 28 ही त्रिकोणी संख्या आहे का नाही, कसं चेक करणार? आता उलट कधी कधी विचारतात, खालील पैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या आहे चेक करा. मग जर त्रिकोणी संख्या म्हणलं आपण लगेच उलट करायचं. म्हणजे उलट म्हणजे काय, इथे 2 ने भागायचो ना. इथं म्हणलं आता मी म्हणतो की 21 त्रिकोणी संख्या आहे का नाही ओळखायची आपल्याला. ठीक आहे, आपण काय करूया, 21 ला लगेच 2 ने गुणाकार करायचा. किती उत्तर येणार आहे? 42. तर कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 42 आहे? लगतच्या 6 गुणिले 7 यांचा गुणाकार 42. याचा अर्थ यस 21 ही त्रिकोणी संख्या आहे. पुढचं 36 घेऊया. चला, 36 गुणिले 2 काय होईल रे बाळांनो? 36 दुने 72 होईल. कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 72 आहे? 8 9 72. त्यामुळे 36 त्रिकोणी संख्या होणार का? यस, 36 तुमची त्रिकोणी संख्या होणार. काहीही प्रॉब्लेम नाही. यस, समजलंय? अवघड वाटतं, सोपं वाटतं? प्लीज कमेंट करा. काही डाऊट असेल तर विचारत चला. संख्या आणि संख्यांचे प्रकार किंवा हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत हे आपल्याला खूप साऱ्या लेव्हलला नॉलेजेबल आहे आणि खूप म्हणजे म्हणतो ना आपण की बाबा बेस आहे हा. जर हे सगळं समजलं तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढता येईल. आणि म्हणजे म्हणतो ना की मॅथ्स बरोबर तुम्हाला खेळायचं असेल, म्हणजे मॅथ्स बरोबर तुम्हाला गणित हा विषय तुम्हाला एकदम आपला फ्रेंड करायचा असेल तर संख्या आणि संख्या पद्धती माहित पाहिजे. ठीक आहे, चलो ओके, चला पुढे जाऊया. आता बघा 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत? तर पहिल्या 1 ते 100 संख्यामध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये किती संख्या आहेत बरं? 13 आहेत. कोणत्या कोणत्या बघा? 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 संख्या आहेत. बरोबर? 1 ते 100 मध्ये बघा 1 ते 100 मध्ये 13 संख्या आहेत. आता 0 ही त्रिकोणी संख्या आहे की नाही? तर 0 ही त्रिकोणी संख्या आहे. मग तुम्ही म्हणता सर, तुम्ही म्हणतात 1 ते 100 मध्ये 13, मग 14 झाले ना. बाळांनो, मी 1 ते 100 म्हणलोय, मी 1 ते 0 ते 100 म्हणलेलो नाहीये. 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत. आणि 13 बघा 13 25 आणि 74 तीन आकडे लक्षात ठेवा. 3 ही एकमेव त्रिकोणी मूळ संख्या आहे. 3 काय बाळांनो? एकमेव त्रिकोणी संख्या आहे जी मूळ संख्या आहे. बाकीची कोणतीच मूळ नाही. बघा 6 मूळ आहे का रे? नाहीये.
6ला भाग जातो, 10ला भाग जातो, 15ला जातो, 21ला जातो, 28, 36, 45, 55, 66, 78, 91 प्रत्येकाला कशानं कशानं भाग जातो. बाकीचं कोणीच मूळ नाहीये. मग राहिलं कोण? 1 आणि 3. तर 1 तर काय आहे? 1 1 इज नायदर कंपोजिट नॉर प्राईम नंबर. 1 ही मूळ संख्या पण नाहीये, कंपोजिट पण नाहीये, त्यामुळे 1ला घ्यायचंच नाही आपल्याला. तर मग उरलं फक्त 3. 3 ही एकमेव मूळ संख्या आहे जी त्रिकोणी आहे. बाकीच्या सगळ्या संख्या काय आहेत रे? समसंख्या. सॉरी, ज्या बाकीच्या सगळ्या संख्या सम नाही, बाकीच्या सर्व संख्या मूळ संख्या नाहीत. बरोबर. आता 21 थोडी समसंख्या आहे, 21 विषम आहे. एकक स्थानी कोण आलाय? 1 आलेला आहे. 21 विषम आहे, पण 21ला भाग जातो ना, मग त्यामुळे ती प्राईम होणार नाही, त्यामुळे ती प्राईम होत नसते. ठीक आहे. एनी डाऊट? प्लीज कमेंट करा. काही डाऊट असतील तर प्लीज कमेंट करत चला. ठीक आहे. चलो, दिलेल्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढणे म्हणजे सूत्र काय माहितीये का रे? tn बरोबर n इंटू ब्रॅकेट n+1 भागिले 2. सूत्र काय माहितीये का? हे असं आहे. tn, तुम्हाला एखादी संख्या काढायची त्रिकोणी, n इंटू ब्रॅकेट n+1 भागिले 2 हे तुमचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला एखादी त्रिकोणी संख्या काढायची आहे. क्रमांक 5 ची त्रिकोणी संख्या काढा म्हणले. क्रमांक 5 ची, बरोबर, ठीक आहे. मग इथे घेणार 5, 5 अधिक 1 6 भागिले 2, म्हणजे हे होणार आहे 5 गुणिले 6 भागिले 2, 5 सक 30 भागिले 2 हे होणार आहे 15. हे काय होणार आहे? 15 होणार आहे. इथपर्यंत कोणालाही कसलाही डाऊट असतील तर कमेंट करा. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं क्रमांक 6 ची त्रिकोणी संख्या काढा किंवा क्रमांक 10 ची त्रिकोणी संख्या काढा. तुम्ही काय करणार? क्रमांक 10 ची बघा, t10 इज इक्वल टू n म्हणजे 10, n इंटू n+1 म्हणजे 10 अधिक 1 भागिले 2. बे 1 बे, बे 5 10, म्हणजे काय झाला रे? हा 5 गुणिले 10 आणि 1 11, म्हणजे उत्तर आलं आपलं 55. बघा, क्रमांक 10 ची त्रिकोणी संख्या 55 आहे. चेक करू आहे का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. क्रमांक 10 ही त्रिकोणी संख्या 55 आली का नाही? आली का नाही बाळांनो? आता क्रमांक 15 ची करू. 15 नाही, क्रमांक 8 ची करूया. क्रमांक 8 ची त्रिकोणी संख्या n इंटू n+1 भागिले 2, म्हणजे 8 गुणिले 8 आणि 1 9 भागिले 2, बे 1 बे, बे 4 8, 4 9 36, म्हणजे क्रमांक 8 ची त्रिकोणी संख्या 36 आहे. क्रमांक 8 1 2 3 4 5 6 7 8 36 आहे का नाही? 8 नंबरची आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्या कामाचा आहे. आपल्याला कोणत्याही क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढायची असेल तर आपण ह्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकून उत्तर काढू शकतो आपल्या लेव्हलला. ठीक आहे. आता सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे. बघा, सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1 आहे. सर्वात मोठी त्रिकोणी संख्या इन्फिनिटी आहे. आता सर्वात लहान 1 आहे का? म्हणजे 0 पण आहे, पण समजा जर आपण म्हणतो की संख्येच्या बाबतीत बोलायला गेलं तर मला वाटतं की 1च व्हायला पाहिजे. ठीक आहे ना. क्रमवार 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्गसंख्या असते. बघा बरं का, खूप चांगला कन्सेप्ट आहे. क्रमवार 2 क्रमाने येणाऱ्या त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्गसंख्या असते. म्हणजे कसं? आता बघा, 2 संख्या कोणत्या पण घ्या तुम्ही क्रमवार, बरं का. 21 आणि 28 काय आपल्या त्रिकोणी संख्या आहेत, त्यांची बेरीज करा. उत्तर काय आलं रे? 9, 49. 49 कोणाचा वर्ग आहे? 49 7चा वर्ग आहे. म्हणजे क्रमवार 2 येणाऱ्या कोणत्याही संख्यांची बेरीज वर्गसंख्या असते. 6 आणि 10 ची बेरीज करा. किती आली बाळांनो? 6 आणि 10 ची बेरीज 16. 16 काय आहे? 4चा वर्ग आहे. बरोबर. 3 आणि 1 4. तुम्ही काही पण घ्या. 15 आणि 10 25, 45 आणि 55, 5 आणि 5 10, 45 आणि 55 100, म्हणजे 10चा वर्ग. क्रमवार येणाऱ्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज कोणती न कोणती वर्गसंख्या असते. वर्गसंख्या असते. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का रे? काही इथपर्यंत कोणाला डाऊट असेल तर प्लीज सांगा. ठीक आहे. बघा, 1 आणि 3 इज इक्वल टू 4, 2चा वर्ग आहे. 3 आणि 6 इज इक्वल टू 9, 3चा वर्ग आहे. म्हणजे क्रमाने येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्रिकोणी संख्या, त्यांची बेरीज नेहमी वर्गसंख्या असते. हा डाऊट, सॉरी, ही कन्सेप्ट, ही गोष्ट कधीही डोक्यात ठेवा. डाऊट नाहीये हा, ही कन्सेप्ट आहे. हा डाऊट मनातनं काढून टाका असं मला म्हणायचं. ठीक आहे. चलो, आता त्रिकोणी संख्यावरील आपण काही उदाहरणे घेऊया. त्रिकोणी संख्यावरील काही उदाहरणे आपल्याला इथं घेता येईल का बघूया. बघा,
12 पाया असलेल्या संख्येचे त्रिकोणी संख्या काढा. 12 पाया आहे आपला, 12 आपला बेस आहे. 12 पाया असलेल्या संख्येच्या त्रिकोणी संख्या काढा असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. 12 पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. आपला बेस किती आहे? 12 आहे. पाया किती आहे? 12 आहे. मग 12 बेस असलेली त्रिकोणी संख्या आपण कशी काढणार? ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे. आता सगळ्यात पहिले पाया म्हणजे काय? बरोबर. 12 पाया असलेल्या, आता पाया 12 आहे म्हणजे काय माहितीये का? 12 पाया म्हणजे बघा, दोन ज्या संख्या असतात लगतच्या, त्या दोन लगतच्या संख्या ज्या असतात त्या संख्यांचा गुणाकार जर केला, त्याच्यातली लहानी संख्या जी असेल त्याला काय म्हणतो आपण? पाया म्हणतो. पाया म्हणजे बघा, आता समजा 3 गुणिले 4, ह्याचं उत्तर काय येतं? 12. बरोबर. 3 गुणिले 4 12 आणि 12 भागिले 2 म्हणजे 6 ही तुमची त्रिकोणी संख्या झाली. तर 6चा पाया कोणी माहितीये का? 3 आहे. लहान जे असतं ते पाया असतो. मग याचा अर्थ 12 पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा म्हणजे काय माहितीये का? 12 गुणिले 13 करायचं, भागिले 2 करा, ते तुमचं त्रिकोणी संख्या येणार. मग याचा अर्थ काय होणार आहे? बे एक बे, बे सख 12, 13 गुणिले 6 78. तुमची त्रिकोणी संख्या काय आली रे? तुमची त्रिकोणी संख्या आलेली आहे 78, किंवा आपण त्याला म्हणतो 78. आपण त्याला काय म्हणतो रे? 78. पाया म्हणजे काय माहितीये का? लहान संख्या, ज्या दोन लगतच्या संख्यांचा आपण गुणाकार करतो, ज्या दोन लगतच्या संख्यांचा आपण गुणाकार करतो त्याच्यामधली लहान संख्या, छोटी संख्या, त्याला म्हणतो आपण पाया. त्याला काय म्हणतो आपण? पाया म्हणतो. मग 12 पाया असलेलं म्हणजे काय? 12 छोटी संख्या, त्याच्या पुढची कोणती येणार आहे? मोठी 13. दोघांचा गुणाकार करा. त्रिकोणी संख्या काढायचा काय रूल आहे? दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार भागिले 2. दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार भागिले 2. तर त्याला काय म्हणतो आपण? 12 गुणिले 13 भागिले 2 78. 12 गुणिले 13 भागिले 2 78. ठीक आहे. मित्रांनो, आजचा हा अग्निवीर भरती अभ्यासक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अग्निवीर भरतीसाठी अजून अभ्यास साहित्य, टेस्ट, अपडेट्स आणि मार्गदर्शनासाठी गुगल प्ले स्टोअर वरून सब फाउंडेशन ॲप आजच डाउनलोड करा. तुमचं स्वप्न देशाची सेवा करण्याचं आणि आमचं ध्येय तुम्हाला त्या स्वप्नापर्यंत पोहोचवणं. जय हिंद, जय भारत.